हा आहे दौंड राशीन रोड आहे हा इकडं समोर दौंडला जातं आणि रोडवरतीच दौंड राशीन रोडवरतीच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि सिद्धटेक श्री क्षेत्र गेटपाशी आलेलो आहे. आता आपण जाणार आहोत मंदिराचे दर्शन करण्यासाठी. तर चला जाऊया आता आपण मंदिराचे दर्शन करण्यासाठी आतमध्ये. इथं बघू शकता रसवंती वगैरे बरेचसे दुकानं आहे. हे गणेशजीचे मूषक होते इथं, मूषक म्हणून आतमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र सिद्धटेक येथे श्री सिद्धिविनायकाचे दर्शन करण्यासाठी. सिद्धटेकचे हे जे ठिकाण आहे हे अहमदनगर आणि म्हणजे त्याचं आताचं जे नाव अहिल्यानगर आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील जे कर्जत तालुका आहे, कर्जत तालुक्यामध्ये सिद्धटेक येतं. तर कर्जतपासून याचं जे अंतर आहे ते जवळपास 50 ते 60 किलोमीटर आहे आणि नगरपासून सिद्धटेकचं जे अंतर आहे ते जवळपास 110 किलोमीटर आहे. आणि इथं जर तुम्ही येत असाल तर इथलचं जे जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते दौंड आहे आणि पुण्यापासून इथं सिद्धटेकचं जे अंतर आहे ते 100 किलोमीटर आहे. जर तुम्हाला पुणे किंवा नगरपासून यायचं असेल तर दोन्ही ठिकाणून 100 किलोमीटरचं अंतर आहे. पण पुण्यापासून तुम्ही इथं यायला तुम्हाला बस वगैरे पण मिळून जाईल. तर आता आपण करणार आहोत सिद्धटेकाचे दर्शन. तर चला जाऊया आता सिद्धटेकाचे दर्शन करायला. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, हे आहे सिद्धटेकाचं मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि हे मागं तुम्ही बघू शकता आता हा मंदिराचा परिसर आहे. आणि हे जे मंदिर आहे हे भीमा नदीच्या तटावर बसलेले आहे आणि इथलच्या बऱ्याचशा कथा वगैरे आहे. काही इथलची कथा अशी आहे की असं म्हणतात की भगवान विष्णूने 2 दैत्य राक्षसांचा इथं जेव्हा वध केला होता तर तेव्हा इथं त्यांनी तपश्चर्या केली होती. तर तेव्हापासून याचं नाव जे आहे ते सिद्धटेक पडले. पर्वत आहे म्हणतात सिद्धटेक पर्वत. याला जर तुम्ही 21 प्रदर्शना मारल्या तर तुमचं जे कार्य आहे ते सिद्धीला जातं अशी इथलची मान्यता आहे. तर आता जाऊया आतमध्ये आणि करूया गणपती बाप्पाचे दर्शन. तर चला जाऊया, आता करूया आपण दर्शन. चला जाऊया आता आतमध्ये आपण दर्शनाला. इथं QR कोड वगैरे आहे. इथं स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि त्या मंदिराचा एक बोर्ड लावलेला आहे. तुम्ही जर इकडे येत असाल तर हे बोर्ड वाचून घ्या एकदा एक वेळेस. मंदिर हे रात्रीच्या 9:30 वाजून ते सकाळच्या 5 पर्यंत बंद असते.
बंद. पण आपले फायनली गणपती बाप्पाचे दर्शन कंप्लीट झालेलं आहे. दर्शनासाठी आपल्याला 5 ते 10 मिनटं लागले. दर्शनासाठी इथं गर्दी नव्हती जास्त. जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा इथं मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि जेवढे पण गणपतीचे जे अष्टविनायकाचे जेवढे 7-8 स्थान आहे, इथं राहण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि प्रत्येक मंदिराकडून भक्तनिवास आहे आणि ते अत्यल्प दरात मिळते. आणि जे भोजनालय जे आहे, प्रत्येक गणपती देवस्थान मंदिरचे ट्रस्ट आहे तिथून त्यांच्याकडून भोजनालय पण असतं. त्याचा पण चार्ज 20 ते 30 रुपयाचा असा चार्ज असतो. तुम्ही कुठं पण गणपतीचे जे अष्टविनायकापैकी जे 8 गणपती आहे, तुम्ही कुठं पण गेला तर तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भोजनालय मिळून जाईल. तर आता आपले दर्शन झालेले आहे. तर आता आपण जाऊ पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत जे पण आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आमच्या चॅनलला एकदा एक वेळेस सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. इकडं जे मंदिराकडून जे भोजनालय असतं त्या भोजनालयाचा टायमिंग जो 11 ते 2 आहे दुपारचे. संध्याकाळला भोजनालय नसतं इथं. आणि इथून जर तुम्ही इथं थांबायचं असेल तर इथून संस्थांकडूनच इथं रूम आहे बाजूला, तर तुम्ही तिथं पण थांबू शकता. संस्थांकडून अत्यल्प दरात व्यवस्था आहे इथं थांबण्याची. तर तुम्ही जर कधी सिद्धटेकला येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमचा खूप कामा येऊ शकतो.